हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान चलाया जा रहा है। इस समय हम मौजूद हैं कुर्ला के नेहरू नगर बस डिपो में। आइए जानते हैं लोगों से कि लोगों की स्वच्छता को लेकर क्या राय है। आम्ही कुर्ला डेपोमध्ये इथे कसं वाटतं स्वच्छ? नाही, स्वच्छता आहे छान। मी नेहमी इथनंच बसते। हां, इथनंच जातो आम्ही नाही, अडचण नाही काही। स्वच्छ हां, असं स्वच्छ राहायला पाहिजे तरच पब्लिक येतील आणि बसतील ना। ते झालं मार्क देणार याला? 10 पैकी 10 देणार मी। कुठे चाललात? नाशिक नाशिकला। अच्छा, आता कुठे आहे तू? कुर्ला इथली स्वच्छता कशी आहे? चांगली आहे। चांगली आहे। हां, काही घाण नाही ना कुठे? नाही जी स्वच्छता आहे ती एकदम व्यवस्थितपणे राबवली जात आहे आणि जो अभियान चालवलं आहे ते देखील खूप सुंदर आणि छान आहे। हृदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान या वर्षासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान आहे। हा पहिला टप्पा म्हणून आम्ही मूल्यांकन करण्यासाठी नेहरूनगर कुर्लानगर इथे आलेलो आहे। तर नाही म्हणून साहेब आम्ही स्वच्छ करण्याआधी तपासणी करण्यासाठी आलेलो आहे। तर आम्ही ते तपासणी करतो आहे। तपासणी करून त्यांना आम्ही गुण देणार आहे त्याप्रमाणे। आता उदाहरणार्थ इथं आणि आता काही वन्यजीव आस्थापन आहे, त्यांनी ओला आणि सुका कचरा असे वेगवेगळे डस्टबिन ठेवलेले आहेत की नाही, त्यांनी आतमध्ये स्वच्छ ठेवलेलं आहे की नाही, तर त्याची आम्ही तपासणी करून त्याप्रमाणे त्यांना आम्ही गुण देणार आहे। नमस्कार। आपल्या कुर्ला नेहरू नगरामध्ये प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने आपण बसस्थानक नेहमीच स्वच्छ ठेवत आहोत। यावर्षी आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 25 अखेर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान जे राबवत आहोत त्यामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे। आपलं बसस्थानक हे ब वर्गामध्ये येत आहे आणि या ब वर्गातून आपल्या विभागामध्ये किंवा आमच्या प्रदेशामध्ये हे बसस्थानकाचा प्रथम क्रमांक यावा या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे। आमचे सर्व ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित केली जात आहे। लोकांचा प्रतिसाद कसा आहे? स्वच्छतेच्या अनुषंगाने लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। आता मागच 1 वर्षापूर्वी एक महिन्यापूर्वी अचानकपणे एक व्हिजिट दिली होती आमच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी। त्यांनी रात्री 9 वाजता येऊन पाहिलं होतं, तर त्यावेळेला सगळं स्वच्छ होतं। म्हणजे आमचे त्यावेळेला त्यांनी चांगलं म्हणजे हे केलेलं आहे, तुम्ही स्वच्छता ठेवली याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं होतं आमचं। ही मोहीम तर गरजेची आहेच। मी शासनाला धन्यवाद देईन, कारण गेल्या वर्षीपासून ही मोहीम राबवली जाते आणि उत्कृष्ट जे स्वच्छ आणि सुंदर जे स्थानक असेल त्याला नंबर दिला जातो आणि ही जी स्पर्धात्मक प्रक्रिया चालवलेली जी आहे या माध्यमातून चांगली स्वच्छता होते। म्हणजे आणि ह्यांच्या स्वच्छता करण्याच्या गुणवत्ता वाढत जाते, कारण ह्या स्पर्धा असल्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपला नंबर यावा आणि ह्या याच्यातून खूप चांगलं जाते। आणि हे करत असताना प्रवासी म्हणून आम्हाला याची खूप प्रसन्नता वाटते, कारण नुसतंच आगार स्वच्छ केलं जात नाही तर त्या गाड्यांची सुद्धा स्वच्छता त्यात केली जाते। गाड्यांची स्वच्छता, कारण ह्याचा मी एक प्रतिनिधी असल्यामुळे ह्या आगार म्हणा, गाडी म्हणा किंवा ह्या गाडी चालवणारे चालक वाहक यांची विश्रांतीगृह म्हणा, इथे पण आम्ही फिरलेलो आहे। म्हणजे ज्यावेळी ज्या चालका वाहकांची विश्रांतीगृह स्वच्छ असतात त्यावेळी तो चालक वाहकसुद्धा प्रसन्नतेने बाहेर पडतो। हे झाल्याच्यानंतर साध्य म्हणजे स्वच्छता करण्यामागे काही गोष्टी ज्या आहेत त्या रोगाला आमंत्रण देणाऱ्या ज्या आहेत, म्हणजे ज्यावेळी आपण शौचालयात जातो किंवा आणि त्यावेळी ती शौचालयसुद्धा स्वच्छ आहेत। आता हे सातत्याने व्हावं ह्याच्यासाठी जे शासन प्रयत्न करते आणि ह्या शासनाच्या प्रयत्नाला अधिकारी तर प्रतिसाद देत आहेत, पण प्रवासी म्हणून सुद्धा प्रतिसाद देणं आमची जबाबदारी आहे, एवढं मी सांगतो। धन्यवाद।